आणि आजही दान धर्म कोण करते? गरिबी. एवढा मोठा पूर झाला, फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरासकट तर 2च माणसं, मिलिटरी, पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार, व्हाय 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 सारखा 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 आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे मला, आणि खरी मदत गरिबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो? सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो? पण आपल्याकडची माणसं पिकं भरून तिकडे मदत नेतात, याच्यापेक्षा श्रीमंती काय? हे फक्त आपणच करावं महाराज, आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त. बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. ए पिठलं भाकर पण दणकून, ठीक आहे. भंगाराचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ द्या ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके, पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडियालाही भारी राहते. इकडली करता येऊ टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार. इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार. इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित. आणि 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमतींग का त्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितोय, तुझ्या चपातीचं काय करू? बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा, तांब्याभर पाणी घेते, डायरेक्ट पातीलात होती ती. काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच. हा विनोद आहे. 1, 2 सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील? माणसं नको जेव्हा याला. आणि 3रे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12-12:30ला काल्याचं कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीतात. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते? काय नाही करत. माई लाल करा काय करता दोन. हो महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3 आणि 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे.
आज 4000 लोकांची पंगत पोरं वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बुमलू नको हा टाळ तू बाई वाड्या होया कुठं तुझ्या नाही लागतो. नाही तर महाराज ही कामं खरे महाराज 3-4 लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा मला जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी बावळाटपणासारखं. 2दा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला काय भेजा बिजा आहे का नाही का? गाव वारलं का तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे काय इच्छा आहे तुझी कावळा शिवा का तुला काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आपले आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया लखवा गेला हातावर त्याच्या 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मध्ये तुमचं आता हे लहान आता हे लहान आले पोर आहेत यांना शोभतं उड्या मारणं कान वडणं गप्पा हाणणं त्यांना शोभतं. त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला शोभत काही. ते वयाला शोभत महाराज पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना ह्या गावात बोलल्या बरं. चड्ड्या काढायच्या पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती अंडरपॅन्ट नव्हती चप्पल नव्हती अंडरपॅन्ट नव्हती चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची चला माग चड्डी गळाली इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणा सुटली बरं का शाळा का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी. मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं. वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई. ही मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातली आहेत का. पहिली ते नदी काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत आहे. चालू ग बाई मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे. मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत. आज दिवस बोलण्याचे नाहीत. आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे. फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही. नाही तर केल्याशिवाय आज मोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे पोरच करतात. गावातली शिबिर आहेत पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात.
गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय. भपका 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 कसा झालाय पहा. काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बाकरचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते आणि कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवावं लागेल तुमचे. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप न करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं, पण यांचं नाही म्हणा. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्त कमिटी, गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद कुणीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला. याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. 1 मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बायांकडे. याचं तोंड फिरवतो म्हणजे 1 मिनिटात सुतावर लावून देतो. हा त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं. पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे त्याला आवाज दे आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेलाय आवाज माग. आवाज भोंग्याला आवाज सोड दोन्ही. विठाला विठाला गायकवाद कोणी जन्मंडपाले माईक सिस्टीमला कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडे, देवाकडं डोळे झाकून 5-7 वाक्याची मागणी करायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा, आता येतोय आवाज. ए तुम्ही इकडे येऊन बसा. ते स्पीकरवाले बस रिकामी ना, म्हणजे इकडे खाली या. इकडे खाली या. इकडे जागा आहे लागेल तेवढी. ए ठीक आहे, येतोय आवाज आता. ते बॉक्स चालू करे. हा देऊ का. आला आवाज आता. काय हुशार माणसं. आम्ही आरडतोय पण अंदाज येईन त्यांना. ऐकून अंदाज आला. जाऊ द्या चला. मेन महत्वाचा मुद्दा मग ते मजा राहत नाही त्याच्यात. ए देवा, देवाकडे प्रार्थना करायची ती अशी. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी सगळ्यांतर्फे मारुत राहायला प्रार्थना. देवा गरीब कर मला. चालेल देवा. देवा देवा तुम्हाला गरीब कर. चालेल, कारण मला माहित आहे देवा, गरीबाला सुद्धा तू लंका सोन्याची देऊन टाकली तर माझं कसं वाईट करशील. ज्याला पोहे बांधायला फडके नव्हते, की ज्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साडी नव्हती, त्याला तो नगरी सोन्याची देऊन टाकली. तो तुझा मित्र होता. मी तर तुझं लेकरू आहे. सुदाम्या तुझा मित्र होता. देवा मला गरीब कर. देवा मला झोपडीत जन्माला घाल.
पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. बस. आणि अजून दोन गोष्टी देवाकडे मागायच्या. देवा, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे. हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे आणि काळ्या आईची तहान भागून मोती पिकू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं जर झालं देवा तर याच्यापेक्षा माझी अपेक्षा नाही. तुझा विसर ना काही नको देवा. एवढं मागणं देवाकडे मागायचं. गायकवाद गुणीजन, सगळा सप्ताह कमिटी, गायकवाद गुणीजन, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला वाचणारे सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी परिसरातली तरुण मंडळं, महिला मंडळं सगळ्यांना धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय? आत्तापर्यंत आपण जी प्रार्थना केली ती महत्वाची होती. आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याचा एक एक शब्द आपण पाहायचा. टाळकरी बिळकरी सावध राहायचं. पोरं सोरं खाली मान नाही घालायचे बऱ्या. दाढी बिडीला हात लावायचा नाही. आणि आता एक एक शब्द शिकायचा आहे. टाळकऱ्यांसाठी पहिला शब्द आहे गोकुळीच्या. पहिला शब्द आहे गोकुळीच्या. लहान आले पोरं सरळ बसायचं पटकान. बैठे बैठे सावधान. आता माझ्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? आजारी एक तुम्ही नाही मग बोलत जा. काय येईल? गो. फक्त किती वेळा येईल एवढं मोजायचं तुम्ही. फायनल. सावध. करू सुरुवात. पहा बरं का. सुरुवात करू. हातबीत बांधायचं नाही. मोकळं रिलॅक्स. करू सुरुवात. काय मोजायचं आहे? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं नाव गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. किती? करेक्ट. आता मोजा नीट परत. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चारायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या शरीरातच कृष्ण जन्माला आला गोकुळीच्या. फायनल. आता याच्यात कृष्ण कधी जन्माला आला त्याचे उत्तर तो पठ्या अष्टमीला आला. आता अष्टमीलाच का? थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. महिला मंडळ पटकन 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 बोलायचं. महिन्याचे दिवस. काय संबंध आहे? महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. मग सावध राहा बरं का. आता अष्टमी सांगायची. 15 झाले ना. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. मग वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. सावध राहा का. आता 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात लिहून घ्यायच्या. एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या पौर्णिमा 12च्या 12. मग बोला पटकन. अमावस्या किती? 12. लाईट सावध राहायचं त्याला. अमावस्या किती? 12. त्या 12 अमावस्यातल्या 3च अमावस्या सणाच्या आहेत. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार अमावस्या. आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. चला आता अमावस्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12, अष्टमीवर यायचं बरं का आपल्याला. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12. मग प्रतिपदा किती? कोठाला होईल आता? प्रतिपदा 24. पहिल्या 12 दुसऱ्या 12. 24 प्रतिपदातल्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा, 2 बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. द्वितीय 24 सणाच्या 2च. एक अक्षय तृतीया आणि दुसरी महिलांनी सांगायची. करेक्ट. हरतालिका. चतुर्थ्या 24 सणाची एकच. मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि ती ह्या वर्षी आहे 17/9/2019. चला
पंचम्या सांगा लहान आले पोरं पटकान. पंचम्या सांगा, मी मुजितो तुम्ही सांगा. पंचम्या नागपंचमी 1, रंगपंचमी 2, 2च झाल्या. महिला मंडळ ऋषी पंचमी 3. काय घे नाही, कॅलेंडरवर लाल दिवस दिसला का मटणाचा. ऐका मोजा पंचमी. आता पोरानं किती सांगितलं तुम्ही? 2 का 3 सांगितल्या? 3 सांगा पटकन. 1 रंगपंचमी, 1 नागपंचमी, 2 ऋषी पंचमी, 3 वसंत पंचमी, 4 आणि पांडव पंचमी 5. षष्ट्या 4, नाथ षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी आणि स्कंद षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3. महिला मंडळ 3 अष्टम्या. बोला पटकन. गोकुळ अष्टमी करेक्ट. कालाष्टमी 2. 1 राहिली आता. करेक्ट. 3 बरोबर झाल्या आता. कालाष्टमी, दुर्गाष्टमी आणि कृष्णाष्टमी. आणि ज्या दिवशी कृष्णाचा जन्म त्या दिवशी ज्ञानोबाचा जन्म. ज्ञानोबाचा अवतार मुळात कृष्णाचा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आता त्याच्यात थोड्या मेख आहे, डोक्यात घुसल्याचं पहा, पण सांगून टाकतो. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी. मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. आता साखळी लावून देतो तुम्हाला 1 मिनिटात. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. कशावरून? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी आणि या पठ्याचा जन्म बुधवारी. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, कृष्णाचा जन्म बुधवारी, पण तिथी एकच. तस या वर्षी इंग्रजी महिना आणि मराठी महिना हा कधीच तिथीवर आणि तारखेवर येत नाही, पण या वर्षाचा अख्खा ऑगस्ट महिना तारखेवर आणि तिथीवर सारखा आहे. 1 तारखेला श्रावण लागलाय आणि 30 तारखेला आमुष आहे आणि नेमका पोळा 30 तारखेला आहे. मग इंग्रजी महिना 30 दिवस आणि मराठी महिना 30 दिवस. हे कधीच घडत नाही, यंदा घडलंय. 15 ऑगस्टलाच पौर्णिमा आलती यंदा. रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमा कधी आलती नेमकी? 15 ऑगस्टला. का? 15 म्हणजे शुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेलाच 15. असं एवढं बारीक आपण का आलं पाहतो. ऐका आता, अष्टम्या झाल्या 3. आता नवम्या सांगा पटकन महिला मंडळ. रामनवमी 1, आविर्भाव नवमी 2 आणि तिसरी नवमी माहिती म्हणून ध्यानात ठेवा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी येते, तिला महानवमी म्हणतात. दशम्या 2, माघ शुद्ध दशमी दसरा. एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 15, 12 अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यातल्या ह्या बाबाचा जन्म झालाय अष्टमीला, गोकुळीच्या. इथं आलोय आपण आता. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पायपा शरीराची या गावा, याच्यातच कृष्ण जन्माला आला. गोकुळीच्या सुखा. सुखा शब्दाचा अर्थ पाहू आता आपण. सुखाचे 7 प्रकार आहेत. बारीक आहे का आता? राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. परत आहे का? गेले डोक्यातून 7 बिल का असं काय? राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आता पहिली ओळ झाली. आता
दुसरा शब्द बाळकृष्ण. सरळ बसा आणि माझ्या बोटाकडे बघा आता, बोटाकडं, आणि बोट फिरलं का आकडा ओळखायचा. फायनल फायनल करू सुरुवात. तुम्ही बोलत का नाही? सुरुवात करू पावर का? बोट लय फास्ट फिरेन, आकडा ओळखायचा आहे तुम्हाला. फास्ट करू सुरुवात. अरे गेलं बोट निघून काय पाहत बाहेर. शून्य, झिरो नाही म्हणायचं, शून्य. आ सावध बर का. शून्य झाला का? नीट पाया बोटाकडं. शून्य, झालं ना. आता मी सांगेल तसं तुम्ही करायचं फास्ट. मी म्हणलो का गोल फिरवा, तुम्ही म्हणायचं शून्य, आणि मग मी सांगेल तशी क्रिया करायची. सुरुवात सुरुवात, हात मोकळे सोड. सुरुवात. हा चला, हा फिरवा गोल. शून्य म्हणा ना. वडा खाली. तुम्ही गडबडू नका. फिरवा गोल. शून्य. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, आणि त्या शून्य ठेवून. झाले ना पहा. आता काय माहिती त्यांना सुधारणच मी काय म्हणतोय. चला पटकन फिरवा गोल. पटकन. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या शून्य ठेवून. 10. आता झाले का 10? 10 झाले का? मग सावध द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा 8. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7, आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. 9 9 गाठ नसलेला आकडा 8, आतल्या गाठीचा 7, आणि वरच्या गाठीचा 9. मग बोला पटकन. आतल्या गाठीचा, अरे आतल्या गाठीचा 7, वरच्या गाठीचा 9, आणि गाठ नसलेला. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. मग आता गाठ नसलेला आकडा कोणता? 8. मग आता माझ्या तोंडातून शब्द जेवढे बाहेर पडतील आता त्याला तुम्ही 8 शब्द जोडायचा. आता पहिला काय जोडला होता? गो. की मोजला किती वेळा होता? 10. आता मी तुम्हाला शब्द जो बोलणार आहे त्याला तुम्ही फक्त 8 आकडा येईल शेवट. आता फक्त तुम्ही 8 जोडायचे त्याला. अवतार. अरे 8वा वात म्हणा. अवतार 8वा. आता मी जेवढे म्हणून त्याला तुम्ही 8 आकडा जोडायचा. आता पावर तुम्हाला किती समजत आहे. अवतार 8वा. अवतार 8वा. आला अष्टमीला. आला 8 वर्षाचा. अवतार 8वा. आला 8 वर्षाचा. आला अष्टमीला. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, कामं केली 8, आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. आणि 8 हे शब्द 8 नावामधलं कृष्णाचं एक नाव आहे. म्हणून गवळणी शब्द आलाय बाळकृष्ण. लाल कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, बाळकृष्ण. पुढचा शब्द आलाय नंदा घरी. इथं आला घोटाळा. नंदाच्याच घरात हा पठ्या का जन्माला आला? कोणाचंही पोरगण कोणाच्याही पोटी कसंही जन्माला येत नाही. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. ते आपल्याकडे काय झालंय बावळटपणा. बाप्पा खोद्याचा पोऱ्या खोद्याचा होतो, गायकाचा पोरगा गायकच होतो, असं जगात नाही. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाकी तेवढाच एक माणूस आहे. बाप दमला का पोऱ्या उठला का येईनीला दिवस गेले. येईन बाळा 3 झाली का साडूला जुळे झाले. दुसऱ्याचं काम नाही. तुम्ही पेपर वाचा ना कधी रोज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 55 वर्ष झाले तेच नाव आहे.
हा फक्त डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा ना अंगणवाडीत घालायचा. तांबड्या गायला काळं वासरू खानतीच. ते बदलले का कधी? नाहीच बदलणार. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी डिजिटल लागलंच. उमलते नेतृत्व. मिशा फुटले नाही त्याला 16 टाके पडले, त्या बाईला मरती का जगती. उमलते नेतृत्व. बरं भाषा मराठी कुठून आणि त्यात काय नाही. अहो महाराज या वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. 2.5 लाख पोरं यंदा मराठी नापास आहेत. 2.5 लाख मराठी. यंदा 10वीला पोरं गणित सुटलेत, 10वीला पोरं इंग्रजी सुटलेत, 10वीला पोरं विज्ञान सुटलेत. मराठी नापास झाले का? पोरं मराठीत नापास होण्याचं कारण सगळ्या मालिका हिंदीत आणि मोबाईल मधले सगळे फंक्शन इंग्लिश. मराठी वापरायचा विषयच नाही राहिला. वापरायचा बोलतच नाही कोणी. आता उगाच कीर्तनानेच 2 तास मराठी ऐकाय मिळती नाही तर नाही. आणि त्याचा परिणाम ऐका आता. पण यांचे शब्द लय भारी असतात. उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही. मिशी फुटली नाही. युवा नेतृत्व. फुटली मिशी. विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी. बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय करत. पुन्हा काढली मिशी. वाघानं बाजी मारली. पुन्हा काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड नाही गावात. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हात झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही बाळकृष्ण नंदाच्याच घरात का आला? इथे आपण त्यालाही 8 कारण आहेत. 1, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात आईची सेवा, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात काळ्या आईची सेवा, ज्या घरात साधूचा मान, धर्माचं पालन, घामाचा पैसा आणि शुद्ध सात्विक आहार, त्याच घरात कृष्ण येणार. म्हणून तर आला कुठं? गोकुळीच्या अंतरंगात आहे अख्खं. आता अंतरंगात जायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. आणि पुढं काय झालं? गोकुळीच्या सुका अंतपार नाही का बाळकृष्ण टाळकरी. बाळकृष्ण नंदा घरी. पण पुढचा शब्दाला आला ना लय भारी. आनंदल्या नर नारी. आता आनंद या शब्दाचा अर्थ आहे का? एक शब्द फोडून सांगतो तुम्हाला. आनंद या शब्दाचा अर्थ आहे. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद,
कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. बाकी किती अवघड आनंद आहेत. बाळकृष्ण नंदाच्या घरात आला आणि काय आला अंत पार नाही लेखा, पण कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी, 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 हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद झाला नरनारी, आनंद झाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद झाला नरनारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 कृष्ण नंदा घरी. आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, कृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. ते लहानाने पोरं जरा जवळ घेऊन बसा. आपलंच पोरग गर्दीत फिरायला लागलं का आईलाच कौतुक वाटत, बापावर लागलं फिरायला. ते जवळ घ्या ते लहानाने पोरं. विठाल विठाल विठाल. आता अख्खी गवळण अंतरंगात आहे आता. त्याला मजा नाही राहत मध्ये विक्षेप. बऱ्या उतर घाले, उतर घाले. हे चोपदार कोण नाहीत बुवा नक्की, हे समजा ना कुठे गेले. विठाल विठाल आता त्याच्या पुढचा शब्द अवघड आहे थोडा. बऱ्या जाऊ गो म्हणजे इंद्रिय,
कुळ म्हणजे शरीर, याच्यात कृष्ण जन्माला आला. परिणाम आनंदल्या नरनारीला आनंद झाला. गुडियात्वरने उभारले आणि कृष्णचरित्र तुम्ही रात्री ऐकलंच. तोच आनंद झाला आणि तोच काला असा सुरू झाला. हे एक मडक बारीक आहे का आता. हे एक मडक याला एक छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा मोजून देतो. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. 10 मोजून देतो, 9 मोजून देतो. पटकन मोजा. 2 2 2 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 झाले का 9. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले. आता 10 झाले बरं का. याला छिद्र एकच, याला छिद्र 10. चला पुढं. याच्यात फक्त लाया आणि मुरमुरे आणि दही. हा 9वी 10वीची पोरं. चिंचेमध्ये आमलं कोणतं? चिंच मधलं आमलं. चिंच मधलं आमलं. आता ऐका 9वीचे पोरं. 9वीचे आहे की 7वीचे का? मग तुम्हाला एक व्याख्या सांगतो, मग मला उत्तर सांगायचं. तुम्ही अगोदर सांगू व्याख्या. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात आणि चवीला तुरट असतात ती आम्लरी असतात. मग जे आंबट आहे ते आम्ल. हा असं करंट लागला पाहिजे. पुन्हा व्याख्या नीट आहे का. जे चवीला आंबट असतात आम्ल असतात, जे चवीला तुरट असतात ते आम्लरी असतात. मग आंबट आहे ते आम्ल, तुरट आहे ती आम्लरी. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो. आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि आम्लारीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो. मग तांबडा लिटमस निळा आम्ल करेक्ट. निळा लिटमस तांबडा आम्लरी झालं ना फायनल. मग दुधामध्ये जे दह्यामध्ये जे आम्ल आहे ते लॅक्टिक आम्ल आहे आणि चिंचेमध्ये आहे ते टार्टरिक आम्ल आहे. मग दुधाचं दह्यात रूपांतर का होतं तर त्यामध्ये जे टाकलं जातं. आपण काय पिळतो दुधात? बस फिट बसलं कीर्तन. दुधात लिंबू पिळलं का त्याचं लगेच काय होईल? बस फिट बसलं कीर्तन. दुधाचं दही करायचं असेल लिंबू पिळावं लागेल. मीठ टाकलं तरी होणार, पण आंबट पदार्थ त्याच्यात टाकावा लागतो. कारण त्या पदार्थात काय असतंय? आंबट. फिट बसलं कीर्तन. आम्ल असतंय. मग ऐका आता. दुधात काय टाकलं? लिंबू. काय तयार झालं? बस. मग हा दुधाचा बॅरल आहे. हा दुधाचा बॅरल आहे. याच्यात सगळं दूध आहे. फक्त त्या दुधात माळ घाला आणि रामकृष्ण हरीचं विरजन टाका, याचं दही तयार होईल. आता याला जर माळ घातली ना तर मडकं बोगस. बरं नुसती माळ घालून उपयोग नाही. महिला मंडळ तुम्ही सगळ्या गोष्टी एकटी बाई करू शकते. घरात सगळ्या गोष्टी एकटी बाई. पापड एकटी बाई करू शकते, लोणचं एकटी बाई करू शकते, शेवया एकटी बाई करू शकते, मटण एकटी बाई शिजू शकते, बोंबील एकटी बाई भाजू शकते, घर सुद्धा एकटी बाई वाहिलं काढू शकते, 2 भावांच्या मारामाऱ्या सुद्धा एकटी बाई लावू शकते आणि भांडण सुद्धा एकटीच बाई करू शकते. कुत्रीला शिदे, मांजरीला शिदे, कोंबडीला शिदे. पण तुम्ही एक गोष्ट आहे ना महिला मंडळ, एकट्या तुम्ही करूच शकत नाही. कुरड्या करायला टोळीच लागती. कुरड्या एकट्या बाईला म्हणावं लय पंडित आहे ना तू, कर कुरड्या. करणार नाही. मग कुरड्या करायला काय लागतं महिला मंडळ? ऐका आता. पहिले गहू भिजवा, भिजत घाला. सकाळी ते गहू भिजलेले फुगले ते बाहेर काढा. त्याच्यावर आलेलं घाण पांढरं पाणी काढून टाका. ते गहू सुकवा आणि ते गहू सोऱ्याने दळा. दळल्यानंतर वर राहिला तो कोंडा तो बाजूला काढून द्या.
जो पांढरा चीक राहिला तो शिजवा, खाट घ्या, खाटावर गव्हाचं गबाळ टाका आणि तो चीक शिजलेला स्वर्यात भरा. पण त्याला 3 बाया लागतात. वर दाबणारी बाई शुद्धीव पाहिजे आणि खाली ताटली धरणारी जागी पाहिजे. आता वरची बाई धसमुसळी, जेव्हा कचका दिला खालचीला जांभळी आली, कुरडा तयार झाला. कुरडा मग कुरडाई तयार करायची असेल तर वरच्या बाईला डोकं पाहिजे. हा करेक्ट. खालची बाई जागी पाहिजे आणि चीक भरणारीला स्वर्या दिसला पाहिजे. मग परमार्थ करायला 3 गोष्टी पाहिजे. अनंत जन्मीची पुण्याई पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे आणि स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे. जसं त्याला संसार चांगला करायचा आहे त्याला बायको कशी पाहिजे? एक कशी बायको पाहिजे? कशी बायको पाहिजे? एक बायकोला 4 गोष्टी पाहिजेत. एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत पाहिजे, नाही तर बायको इतकी स्मार्ट एकाचे फ्लावरचे पैसे झाले परदेशी. फ्लावरवाले पार पिसाळले त्या 2-4 दिवसात. ती गोण्या उशाला घेऊन झोपात ती 30 रुपये 35 रुपये झाल्यामुळे. मागच्या 15 वाड्यात 3 रुपये होती, काल 35. फ्लावरला घरी गिराय, फ्लावरचे पैसे झाले आणि त्यानं बायकोला नथ केली. नथ लाडाची बायको, पण ती बसक्या नाकाची. नथ घालावाच कशी? त्यानं दामन तापावला. दामन एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. 2 भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा. अजून एक गोष्ट आहे, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो तुम्ही का लगेच पाय लगेच पाय म्हणत पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय. आता ह्या दुधाचं काय तयार झालं? बस फिट बसलं कीर्तन. हे एक मडक ऐका. या दुधाचं दही तयार झालं, विरजण टाकलं तेव्हा. मग ह्या दुधाचा बॅरल आहे, याला गुरु करा. रामकृष्ण आणि मंत्रीचं दही टाका आणि याचं दही तयार झालं रे झालं का त्याचं घुसळण करा. वरती राहील ते लोणी, खाली राहील ते ताक आणि त्याचं लोणी कडवा, त्याचं तूप तयार होईल. मग कसं तयार होईल ऐका. याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्र घ्या, नित्यनियमाने त्याचा जप करा आणि ह्या दुधामधले हलकट विचार बाहेर काढा आणि चांगले विचार आत घाला. याचं नाव काला. ताक फेकून द्या. ताकाचा विषय तुम्ही घेऊच नका. विषय दोघांचा घ्या. एक तर दह्याचा घ्या, लोण्याचा घ्या, नाही तर तुपाचा घ्या. पण ताकाचा करू नका. ताकाचा विचार करू नका. मग दह्यासारखं शुद्ध चित्त चिकाटलं का एकत्र तयार झाला, त्याचं नाव काला. दुसरा काला ऐका. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा काला कोलेवाडी सारख्या भव्य दिव्य अखंड सप्त्यातला काला. आणि त्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मेन मुद्दा गवळणीचे 2 शब्द तुम्हाला सांगून टाकलेत. आता अंतरंग थोडा गवळणीचा असा पाहायचा. आता आपण सप्ते करतोय काही नाही महाराज. सप्ते फक्त 2च गोष्टीसाठी होतात, गायक वादकन महाराज श्रीमंत करण्यासाठी. बस. गावाला फायदा काय? मिळाला आता 2-4 लाखाला गाव. कसा आहे सप्ता केला तर 2-4 लाखाच्या आज सप्ता होत नाही. करगुटा तुटस्तवर जेवणा घरी काय फायदा? मग आता सप्ते करून का गावातल्या जुगारी बंद झाल्यात का? दारू बंद झाली का? मग हे कुठाने तुम्हाला सांगितले कोणी सप्त्याची? काय नाही महाराज. पार माणसं फक्त कडक कपडे घालून हिंडायला लागलेत, नाही तर अहंकारानं 90% समाज बरबाद झालाय महाराज.
आता फक्त लोकांनी घरं बांधून ठेवल्यात, घरावरची कौलं काढल्यात, स्लॅब टाकलाय, सारवायची जागा टाळली, फरशी झाली. पैशाच्या घमेंडीमध्ये ना अहंकारामुळं 2 गोष्टीमुळं माणसं संपून गेली. पार उरफाट वागायचं नुसतं. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधित होती, यांनी सुरू केलेत फेटी. आम्हाला घ्या 9 वार, हिंडवतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार नाही तर काय तरी. अरे काही डोके बिके वापर, पैसाही जरी झाला तर काय फेटा कोणाला शोभतो? मध्ये कोणी सांगणे आला बावळ्याचा बाजार. पोरीनी पॅन्ट शर्ट घालायचं, आम्ही गाऊन घालतो, मग काय करतो? घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा, गाडवानं काला डिरिंग करावा. चोर आले, कुत्र्यानं झोपून घेतलं, गाडवा म्हणलं भूक, कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, आता सुपडा साप होते मला. कुत्र्यानं घेतलं झोपून, गाडाव भुकलं. चोर गेले पडून, मालकाची झोप मोडली. बिघडलं ना ते, असं रेटावलं गाडाव. कुत्रा असं डोकून पाहायचं, म्हणला बरं चाललंय. मग कुत्रे त्याला म्हणलं जय हरी. तुम्हाला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. मग कुत्र्यानं त्याला सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं, बाकीच्यांनी काला बरगड्या मोडून घ्यावा, फेटा आमाच बांधावा. बावळ्याचा बाजार नाही तर काही करीत बसायचं. सुधारलं जग. काय सुधारलं? बरं केवढ्याचा फेटा बाईला बांधलो, बाई गडी होईल. कशातही पैसे घालायचे. काय झालंय महाराज, हलकट माणसांच्या घरात लक्ष्मी बी गेल्यामुळं धर्म बुडाला. पैसा गेलाय मूर्खांच्या घरात, आणि मूर्ख माणसांना धर्म कळत नाही. चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना माज आला. यांचे काय आवता हाकेल पैसे नाही, चिंगळ्या निवडल्या नाही, यांनी का वासरा खाड्डे नाही. यांनी जनताच लुटली, आणि त्यांनी कोटीची लग्न करायची उभ्यानं जेवण. याचं पाहून गरीबाला किडा आला. गरीबाई बी बारक्याचा मुका नाही घेत. त्याला विचारलं ना, परिस्थिती नाजूक आहे, लग्न याला काय अर्थ आहे? 13% पतसंस्था काढू, पण लगीन आता उभ्यानं लोक जेवायला लागली, आणि ते वरहडणं आला की ताटली हातात घेतं, भात पान फडतील. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी आला. चांगले गोल गुलाबजांबू होते, टपाटप लोक खायचे गुलाबजांबू गोल. कोणला किडा आला गेल्या वर्षापासून, गुलाबजांबूच लांबावला. काय त्या बापाचं गेलतं का काही, खात होते लोक गुलाबजांबू. आता गुलाबजांबू कसा होता पूर्वी, हे गोल टपाटपा म्हातारी माणसं खायची. कोणच्या काय बाप. बरं गुलाबजांबू लांबवण्यात जनतेचं हित काय? लांबला गुलाबजांबू. गुलाबजांबू लावला आता खायचं. पूर्वी बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणला किडा आला एकत्र गेले. काय नाव दिलं पोरण त्याला? बरोबर, त्याला काय नाव दिलं? दिल दिल जमाई. अजून राजा राजा राणी. हुशार. राजा केवढा? त्याला काय नाव दिलं? त्या कार्टाला उचकून दे सरळ बस. राजा राणी. राजा केवढा? एवढा. हा करेक्ट. आणि राणी डोळा नको कार्ट मध्ये. त्याला म्हणते, मला म्हणते राणी एवढी. राजा केवढा? एवढा. आणि राणी? राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. काय नाही, फक्त सुधारे. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्या.